षटकार लगावले होते आणि आमचे मॅक्स बाय फोर्स यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. रॉयल पाटील आपल्याला विनंती असेल, क्रिकेट हे हार जीत होत असते परंतु आपल्या केलेल्या कामगिरीबद्दल आपल्यासाठी पारितोषिक आहे. त्यानंतर कांबागावचे सुपुत्र सन्माननीय श्री देवीदासजी म्हात्रे साहेब यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन म्हात्रे साहेबांना की आपण चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल, ज्यानं तिसरं षटक टाकलं, फक्त 2च धावा दिल्या आणि सामना टर्न केला होता. प्रणय ठरलाय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय श्री देवीदास म्हात्रे साहेब मॅन फ्रॉम कांबा यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यानंतर संजयजी गुप्ता साहेब आपण यायचे, आपला देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय श्री संजयजी गुप्ता साहेब आपल्याला विनंती असेल की या आपण. मी आशुभाईंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र संजयजी गुप्ता साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक सत्कार मूर्ती सन्माननीय श्री अतुलभाई कुरंगे यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अतुलभाईंना की या आपण आपल्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अतुलभाई कुरंगे, सन्माननीय श्री अतुलभाई कुरंगे साहेब आपल्याला विनंती असेल की या आपण. तदनंतर विनायकजी ढवळे साहेब आपल्याला विनंती आहे की या. तर या अतुलभाईंची शुभ उपस्थिती. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मित्रांनो प्रणव शेळके आणि कैऱ्या संघाचा रॉयल पाटील आपल्याला विनंती की आपण यायचं, आपल्यासाठी मात्र रोख रकमेचं पारितोषिक आहे. त्यानंतर विनायकजी ढवळे साहेब आपण या, आपला सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅन ऑफ द मॅच प्रणव शेळके आपण यायचंय, आपल्यासाठी ट्रॉफी असेल आणि रॉयल पाटील आपण या, आपल्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक मॅक्स जी फोर्से साहेबांकडनं दिलं जाणार आहे. तदनंतर मित्रांनो व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक सत्कार मूर्ती सन्माननीय श्री गुरुबाई शेळके यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मी विनंती करेन गुरुदादांना की या आपण. तर इथे आपण पाहतोय सन्माननीय श्री गुरुबाई शेळके यांचे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातो. आणि यानंतर ज्या खेळाडूने जरूर सामना मी म्हणेल तोंडापर्यंत आणून ठेवला होता आणि तोंडाचा घास प्रतिस्पर्ध्याने हिरावून घेतला. क्रिकेट हे हार जीत असते परंतु आपल्या केलेल्या कारकिर्दीबद्दल मॅक्स बाय यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक मी विनंती करेन मॅक्स बायंना की आपण आपल्या शुभ हस्ते रॉयल पाटील यांना मात्र 2000 रुपये देऊन सन्मानित करायचंय. वेल प्लेड रॉयल, पुढच्या स्पर्धेसाठी तुला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा. तसंच मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय प्रणव शेळके, आपल्याला विनंती असेल की या पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. प्रणय माफ करा. तदनंतर पुढची सत्कार मूर्ती असेल सन्माननीय श्री विवेकदादा होन. मी विनंती करेन विवेकदादांना की या पण आपला शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमच्या दीपेश दादांचे निकटवर्तीय विवेकदादा होन. चला प्रणय आपल्याला विनंती, आपण लगेच यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. इथे आपण पाहू शकाल मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर लास्ट बट नॉट द लिस्ट व्यासपीठावरती एक असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे, उद्योगपती कृष्णा चौधरी साहेब आहेत. मी विनंती करेन चौधरी साहेबांना या आपण. गिप्सम पीओपीचे प्रोप्रायटर कृष्णा चौधरी साहेब यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तर आशुभाईंना विनंती आहे अजून भरपूर सत्कार करायचे मित्रांनो. आणखीन मित्र परिवार येणार असणार आहे आणि त्याचीच तयारी मात्र भाऊंना करायची, आपल्या आशुभाऊंना. तर या दरम्यान चौधरी साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. आणि यानंतर मित्रांनो जे मात्र अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ओळखले जाता आमचा संपूर्ण देवा ग्रुप आपण यायचंय. आपला एकत्रितपणे सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संपूर्ण देवा ग्रुप या एक फोटो सेशन करूया आणि संपूर्ण ग्रुपचा मात्र एकत्रित सत्कार या व्यासपीठावरती केला जाईल. मी पुन्हा एकदा मॅक्स बाय फोर्से, भूषणदादा पाटील, कुलदीपदादा पडवळ, पवन शेठ घरत आणि पॅडी शेठ मोरे यांना विनंती करेन की आपण देखील या. आपल्या सर्व ग्रुपचा एक फोटो सेशन इथे मात्र व्यासपीठावरती केला जाईल आणि सर्वांचा एकत्रितपणे सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
नक्कीच या मित्रपरिवाराचा आपण पाहिलं तर एवढा मोठा मित्रपरिवार मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये देखील बसत नाहीये. हीच माणसं कमवलीत आमच्या आशुदादांनी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रॉयल किंग ग्रुपचे सर्व आहेत, गोल्डन मॅन आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार अगदी 5 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतोय, उपस्थिती लावताना पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं तर डॅशिंग व्यक्तिमत्व देवा ग्रुप व्यासपीठावरती जरूर आहे. अन्यायाला सडेतोड उत्तर ज्यांच्या माध्यमातून दिलं जातं, कोणावरती अन्याय होत असेल तर तो मात्र थांबवण्याचं काम केलं जातं आणि प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सामील होणारा ग्रुप म्हणजेच देवा ग्रुपची ओळख आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवरती स्थान पण व्हायचंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रणय आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. तर नक्कीच मान्यवरांचे पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक आभार. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मित्रांनो तर नक्कीच धन्यवाद सर्व मान्यवरांचं. पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना स्वागत करून मी विकी नंगरे आपल्या सर्वांचं गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई आयोजित या भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. चालू सामना आपण पाहिलं तर वहाळ संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आराध्या स्पोर्ट्स टेम्पोडे संघ. दोन्ही संघांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि घेऊन चलतो तुम्हाला क्रिकेटच्या या सदाबहार दुनियेमध्ये, जिथे फलंदाजांनी मात्र कुठेतरी आक्रमक सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे. आक्रमण करणारा फलंदाज जरूर मैदानाच्या बाहेर गेला आणि आता मात्र बिपिन पावसे आणि आकाश घरत त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज राहुलचं. पहिल्या 2 बॉलवरती 9 चेंडू आले आणि त्यानंतर मात्र थोडासा चांगला कमबॅक करत असताना या मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज राहुल तयार. यावेळेस बॉल हवेमध्ये परंतु सेफ लँडिंग होईल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र लँड होतोय. पहिली पूर्ण दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो का? पैकी जर का डायरेक्ट झाली असती मित्रांनो तर जरूर इथे थोडासा क्लोज कॉल होता, परंतु त्या प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळालं नाही. थोडीशी लेझी फेकी मैदानाच्या आतमध्ये आणि तेच कारण आहे की दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्ण केली गेली आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर फिल्डिंग करत असताना थोडीशी इंजुरी झाली. आपण पाहिलं तर प्रणय यांना आणि त्यांचं मॅन ऑफ द मॅच कलेक्ट प्रणेश माफ करा आणि त्यांचं मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी त्यांचे साथीदार आलेत. मी विनंती करेन यस प्रणेश नाही आहेत परेश आलेत. आपण त्यांच्या साथीदाराला ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच देणार आहोत. मी विनंती करेन आयोजकांना व्यासपीठावरती उपस्थित दीपेशभाई शेळके यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. गुरुदादा शेळके साहेब आणि दीपेशदादा शेळके साहेब आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. तर यावेळेचा बॉल फटका फसतोय. झेल घेण्याचा प्रयत्न. वा काय कमालीचा कॅच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपण नक्कीच पाहतोय. जबरदस्त झेल इथे मात्र कुणाल पूर्ण करतोय आणि संपवतोय फलंदाज. आपण पाहिलं तर आकाशचा खेळ. चांगली सुरुवात मिळाली होती टीमला, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्यानंतर 14 धावा आल्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा येताना जरूर आपण पाहतोय. टीमची धावा संख्या 26 धावा. जुईचे आमचे सन्माननीय सचिनजी म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सजग विकेट मिळाली मित्रांनो. कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आक्रमण फलंदाजी
जरूर करतात, परंतु फार काय त्यांना ते टिकवता येत नाहीये. यावेळेस आल्या आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडू खेळला गेला, मुद्दाम तो फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण की आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ अगदी डीपमध्ये उभा आहेत आणि अशा वेळेस फक्त चेंडूला स्टिअर केलं आणि 2 धावा वेगा. गणुशेठ पाटील साहेबांचे ते शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साई ब्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. तर नक्कीच एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री गणुदादा पाटील या विभागाचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे साहेबांचं. नेहमी ज्यांना आपण कोणाची स्पर्धा असू दे या मैदानावरती येताना पाहतो, असे गणुदादा पाटील यांचं इथे शुभागमन नक्कीच होताना पाहायला मिळतंय. तर यस, नक्कीच हे प्रेम आहे. दादा सांगताय की 85 वर क्रॉस केलंय आणि आज हा त्यांचा नातू म्हणजेच आशुदादा शेळके. ते प्रेम आहे मित्रांनो. असं म्हटलं जातं की आजोबाचा शेवटचा मित्र हा नातू असतो आणि नातवाचा पहिला मित्र हा आजोबा असतो. सर्वात घट्ट मैत्री जर कोणाची असेल तर ती एक आजोबा आणि एक नातू, आणि तीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. गणुदादा पाटील पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. विनोद भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल त्यांनी निर्धाव टाकला, परंतु तदनंतर आपण पाहू शकाल की इथे मात्र धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. 2 टीमचं तिसरं दशक, 30 धावा मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्ण होत आहेत. आज मात्र खूप अस्तव्यस्त असतील आमचे आशुदादा शेळके. मोठ्या संख्येने मित्रपरिवार आता आलाय. येतो जाकी आहे, पुरी रात अभी बाकी आहे. नक्कीच आज भरपूर पाहुण्यांची मादियाळी अशी असणार आहे. प्रत्येकाचा पाहुणचार, प्रत्येकाची मित्रांनो अतिशय चांगली सोय या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. यावेळेचा बॉल पंचांकडे लाऊड अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. पंचांनी अपील मित्रांनो इथे आपण पाहिलं तर नक्कीच विचार विनिमय करण्याचा निर्णय घेतलाय. चला दीपेश शेळके, आपण नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपेश शेळके यांना पाहतोय. सुशांत शेळके आपण देखील या. तर यस, पवार सर आहेत आमचे, प्रवीणजी पवार सर आपण पाहतोय. तर एज लागली आहे, फक्त एज लागल्यानंतर बाउन्स झालाय की मात्र डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. आणि पंच इथून पुढे तुम्हा सर्वांना विनंती असेल, हा डिसिजन झाल्यानंतर जेव्हा आपण रिव्ह्यू कराल ना, सॉफ्ट सिग्नल देणं खूप गरजेचं असेल. आजची शेवटची रात्र आहे. तर बॅटर नॉट आउट असेल, कारण की पाठीला स्पर्श झाल्यानंतर चेंडू भूमीला दान झालाय. पंचांना एक विनंती येते आयोजकांची की आपण सॉफ्ट सिग्नल द्या प्लीज. तर नक्कीच इथे पण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी विनोद भोईर. 4 षटकांची आज मॅच आपण पाहतोय. वहाळ विरुद्ध. यावेळेचा बॉल थोडा खराब आहे, नो चेंडूचा इशारा पंच करतायत. एक धाव वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. सुरुवातीचे 3 चेंडू काय सुंदर टाकले, परंतु इथे मात्र नजर लागली आहे की काय विनोद भोईरला. अशा प्रकारचा बॉल, बिमरचा वापर मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच कारण आहे की येणारा चेंडू असेल फ्री हिटचा बॉल. खुलं लायसन असेल फलंदाजांना, हवा तिथे हवा तसा, आणि हवा तेव्हा हा चेंडू मार. नक्कीच मुभा असेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची.
तर यावेळेचा बॉल फ्री हिट बॉल, परंतु चांगला डिलिव्हर केला. रनआउटची संधी होती फॉलो थ्रू मध्ये, चेंडू जर का अडला असता तर, परंतु तसं घडत नाहीये मित्रांनो. चेंडू ट्रॅव्हल करतोय वाट इज लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मध्ये, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्ण केली गेली आहे. तर मान्यवरांचं शुभ आगमन होते. आमचे सन्माननीय आशुभाई शेळके गोल्डन मॅन यांचे सुप्रसिद्ध पुणेचे आमचे गोल्डन मॅन सन्माननीय निशिकांतजी मल्लाव साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आकाशजी मल्लाव साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. पुण्याचे गोल्डन मॅन आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि म्हणतात ना की सुवर्ण, जरी जेवढं सोनं अगदी त्यांच्या अंगावर बघा मिळतं तेवढीच त्यांची मनाची श्रीमंती बघा मिळतं. आणि आशुभाईने त्यांच्या आयुष्यामध्ये ही कमावलेली श्रीमंती आहे. आपण सहर्ष स्वागत करूया आपले पुणेचे गोल्डन मॅन सन्माननीय आदरणीय निष्कांतजी मल्लाव साहेब आणि त्यांच्या समेत सन्माननीय आकाशजी मल्लाव साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं आदई नगरीमध्ये गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदईच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांना आम्ही पाहुण्यांना विनंती करू की आपण असना दिसतं बाबा. विनोद बोईरने एक खराब चेंडू टाकला, त्यावरती देखील आक्रमण होताना आपण मैदानावरती जरूर पाहिलं. सुदेश आणि बिपिन पावसे ही जोडी मैदानावरती खेळ जरूर करताना पाहायला मिळतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. आमच्या आशुदादांचे परम मित्र मल्लव ब्रदर्स यांना पुण्याचे एक जबरदस्त गोल्डन मॅन म्हणून ज्यांना आपण पाहतो आणि सोशल मीडियावरती देखील दादा खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांचं समाजकार्य नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. गोरगरिबांचे कैवारी, गोरगरिबांना नेहमी मदत करणारं व्यक्तिमत्व आमचे मल्लव ब्रदर्स यांना आपण नक्की स्क्रीनवरती पाहतोय. आणि त्यासोबत षटकार इथे पंचांनी दिलाय. त्यासोबत उद्योगपती सन्माननीय सारांग शेठ सहाणे आणि त्यासोबत प्रशांत शेठ चव्हाण DRS मागणी इथे चेक होईल. मान्यवरांचं शुभागमन. खरं तर औद्योगिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सारांग शेठ सहाणे आणि प्रशांत शेठ चव्हाण साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आपलं देखील आम्ही मनाच्या अंत्यकरणापासून आमच्या सन्माननीय आशुभाई शेळके आणि त्यासोबत संपूर्ण आमचा गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स अ नो बॉल आहे. DRS तर नक्कीच 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा तब्बल धावफलकावरती आणि यावेळेस फ्री हिटचा फायदा. मैदानाच्या बाहेर बॉलला मात्र फेकून दिलंय सीमारेखा पार. बिग 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 षटकार. गरजेचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि लवेश मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी. तर नक्कीच थँक्यू डीजे. यावेळेस मात्र एका नो बॉलने या मॅचचं गणित पूर्णपणे बदलवून टाकलंय. चांगल्या चेंडूंवरती इथे मात्र सन्मान देण्याचं काम केलं जातोय आणि खराब चेंडूंची तर वाटच पाहिली जातीये. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. सुदेश साळुंके याचं मत कौतुक करावं लागेल. 5 चेंडू आणि 21 धावांची जबरदस्त खेळी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, फटका फसलाय. मिस जज झालता चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चूक 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 आणि चूक करतोय. आणि क्रिकेट असो किंवा आयुष्य मित्रांनो, चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार.
आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे तब्बल 60 धावा आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहिली वेगाने आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. वहाळ संघ काय जबरदस्त कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये जरूर करताना पाहायला मिळतोय. वोडाफोन वहाळ या नावाने खेळणारा हा संघ या मैदानाच्या आतमध्ये रौद्र रूप धारण करतोय. षटकार चौकारांचा पाऊस मित्रांनो या आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये पाडत असताना 62 धावांपर्यंत पोहोचतोय. यावेळेस वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला एकदा तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न फेकी खराब आहे आणि तेच कारण मित्रांनो पुन्हा एकदा दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. कौतुक करावं लागेल आतापर्यंत सुदेश साळुंकेंचं 9 चेंडू आणि 31 धावांची काय मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून आली आहे. उशिरा आला मैदानावरती परंतु तदनंतर कमालीची फटकेबाजी मैदानावरती तो करताना जरूर आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल इथे आपल्या पट्ट्यामध्ये आला ना की आपण कार्यक्रम करतो. शेवट गोड इथे मात्र केला जातोय. या फटक्याने बॉल सीमा रेखा पार येतोय. बिग हिट मायटी हिट षटकार. शुभ सन्मानाकडे आपली हिंदू संस्कृती परंपरा आणि आपली रूढी कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं हे दान आहे. अतिथी देवो व भव. पाहुणे हे देवाचं रूप असतात आणि देवासमान असतात. तर मी आमंत्रित करतो पुण्याचे गोल्डन मॅन सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व विथ गोल्डन हर्स मल्लाव ब्रदर्स सन्माननीय निशिकांत मल्लाव साहेबांना आणि त्यांच्या समेत सन्माननीय आकाशी मल्लाव साहेबांना मी विनंती करेन की आपला आदरातिथ्य शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी साहेब आपण इथे येण्याची कृपा करावी. मी आशुभाईंना विनंती करेन की आपण सुप्रसिद्ध गोल्डन मॅन निशिकांत मल्लाव साहेब आणि आकाशी मल्लाव साहेबांचा हा शुभ सन्मान. आज पुणेवरून वेळात वेळ काढून साहेब आपण इथपर्यंत आलात. आशुभाईंवर किती प्रेम आहे हे आपल्या उपस्थितीनं आमच्या निदर्शनात आलं आणि आपण आलात त्याबद्दल आम्ही तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. आशुभाईंच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जातोय आणि बघू शकता आमचे अगदी मल्लाव ब्रदर्स आणि सातत्याने या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असते. मल्लाव ब्रदर्स पुण्याचे गोल्डन मॅन सन्माननीय निशिकांतजी मल्लाव साहेब आणि आकाश मल्लाव साहेबांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वांसाठी आज वेळात वेळ काढून इथे आले त्याबद्दल आम्ही आई गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदी याच्या वतीनं आदई नगरीमध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. मी साहेबांना विनंती करू की आपण आपल्या 2 शब्दांना आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जय श्रीराम. तर आज आशुबाई आणि आपले गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी आशुबाईंचा आणि सर्व ग्रामस्थांचं आभारी आहे आणि अशीच आशा व्यक्त करतो की दरवर्षी आपण आम्हाला या ठिकाणी बोलावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. साहेब आम्ही आपलं मनापूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आमचे औद्योगिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव उद्योगपती सारांग शेठ सहाणे साहेबांना मी विनंती करेन आपल्याला मी आमंत्रित करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण साहेब यावं. उद्योगपती सन्माननीय सारांग शेठ सहाणे साहेबांचा हा आदरातिथ्य आशुबाईंच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आज आशुबाईंचं वय वर्ष जरी कमी असलं तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमावलेली तुमच्यासारखी दिग्गज माणसं आणि त्या प्रेमाखातीर आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आम्ही पुनश्च एकदा आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मनस्वी सहर्ष आभार व्यक्त करतो. सन्माननीय औद्योगिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव सारांग शेठ सहाणे साहेबांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे पार पाडतोय. त्यात नंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रशांत शेठ चव्हाण साहेबांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे साहेब यावं. आज खरं तर गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आणि ज्यांची आज अंतिम रजनी आज मेगा फिनाले आहे आणि आज बघू शकता आपण प्रशांत शेठ चव्हाण साहेबांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय.
चव्हाण साहेब, आम्ही आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आज वेळात वेळ आपणही काढले, आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. काही आठवणी असतात ज्या फार गोड असतात. आज आमचे पुण्यावरून मल्लाव ब्रदर्स खरं तर आज इथे आले. बघू शकता अनेक फोटोज त्यांच्यासोबत आमचे सगळे जे त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत आज घेत आहेत. आशुबाई, खरंच तुम्ही भरपूर प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये कमावलं आणि आज औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यस्त असताना इतकं सोपं नसतं. आपण वेळात वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्वच मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि वळणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. त्याच्यानंतर मी सन्मानासाठी आमंत्रित करेन जुई गावचे आमचे सन्माननीय सचिनदादा म्हात्रे. आज हे देखील इथे आलेत. बराच वेळ झाला साहेब, आपण इथे आपली उपस्थिती दाखवली. आज अश्रूदादांवर असणारं प्रेम आपणही दाखवलं, त्याबद्दल सचिनदादा आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा आभारही आपण व्यक्त करूया आणि त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करतोय. त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन अदईगाव तंटामुक्ती अध्यक्ष. आज वयवर्ष त्यांचं 85+ आहे. ते सन्माननीय ज्यांना आपण सगळंच गाव गणूदादा या नावानं हाक मारतो असे सन्माननीय गणूशेठ पाटील साहेबांना मी विनंती करेन की साहेब आपण यावं. आशुबाईंचे खरं तर बघू शकता आजोबा, त्यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. मी विनंती त्यांना करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. तंटामुक्ती गाव अध्यक्ष आज अदई गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, खूप आदर सन्मान ज्यांचा अदई गावामध्ये केला जातो असे आदरातिथ्य व्यक्तिमत्वाचा हा शुभ सन्मान. साहेब, आम्ही आपल्याला विनंती करू की आपण मार्गदर्शन करावं. आता माझी एकच इच्छा आहे, सगळं ग्राउंड केलं पण पुढल्या वर्षी शर्तींचा एक तेवढा कर हा. कारण आपला बैल गेल्या वर्षी पुशेगावला शारदा बाटलाने झोपला होता पुण्याचे, नंबर काढला. आता पुण्यामध्येच पलतं बैल पिंट्या म्हणून तेवढी इच्छा माझी करा. आशुबाईने मनावर घेतलं तर काय पूर्ण नाही होणार. आज इथे एक वेळ अशी परिस्थिती होती साहेब, मी मान्यवरांना नक्की माहिती देईन. इथे संपूर्ण हा डोंगराळ भाग होता. जेव्हा राजीव गांधी मैदानावर स्पर्धा व्हायच्या, डे टुर्नामेंट आम्ही कव्हर करायचो, परंतु रजनी स्पर्धा भरवणं शहरी भागामध्ये एवढं सोपं नसतं. आणि इथे मनावर घेतलं बाईने आणि सगळ्या गावदेवी शिवशंभोनी आणि अदई ग्रामस्थांनी बाईंना दिलेली साथ आणि हे मैदान अगदी हे सुस्वच्छ मैदान जिथे कोणतीच कमी नाही आणि हे मैदान पूर्ण झालं. त्यामुळं नक्कीच बाबा तुमचंही मनावर घेतील बाई आणि नक्कीच ही गोष्ट पूर्ण होईल. येस कॉम्बॉक्स. तर धन्यवाद सर. आपण पाहिलं तर विजयासाठी एक मोठं लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि प्रत्युत्तर दाखवलं. आक्रमक सुरुवातीची गरज होती, 71 धावांचं लक्ष होतं आणि ती आक्रमक सुरुवात मिळते. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. बॉल जातोय इनटू द फेन्स, 4 धावांसाठी मिळतोय चौकार. सुरुवातीची गरज. करंट रन रेट आपण पाहिला तर 18चा रन रेट आहे आणि याच रन रेटने खेळावं लागेल जर काही मॅच जिंकायची असेल तर. एक विकेट गेली आपण पाहिलं तर जरूर ज्या खेळाडूने धावा काढल्या पहिल्या इनिंगमध्ये सुदान साळुंके, त्या सुदानवरतीच मात्र इथे सुदेश साळुंके, त्या सुदेशवरतीच मात्र इथे आक्रमण चढवलं जातंय. करण पाटील आपण पाहिलं तर आक्रमक सुरुवात मिळून दिली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर त्याला फलंदाज राहुल, त्या राहुलने देखील मात्र चांगलं सुरुवात आपल्या टीमसाठी करतोय. संदीप आला होता सलामीसाठी, एकही चेंडू तो खेळला नाहीये. एक झेल जरूर सुटला होता संदीप यांच्या माध्यमातून आणि त्याची परतफेड आता मात्र मैदानाच्या जरूर करावी लागेल. चला टॉससाठी आपण यायचंय. पुढची टीम्स विनंती असेल उसाटणे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी विनंती करेन VRCC गणेशपुरी टीमच्या कॅप्टनना की आम्ही तुमची बराच वेळ झालं वाट पाहतोय. VRCC गणेशपुरी संघाचे संघनायक
लवेश आणि मायरा VRCC गणेशपुरी. तर इथे बॅटर आउट होतोय मित्रांनो. ज्या खेळाडूने जबरदस्त सुरुवात मिळवून देण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल जरूर आहे परंतु इथे फलंदाज मात्र बाद असणारे पंच इशारा करतात. बोथ टीम गॉट द पॉइंट असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये, परंतु विकेट खूप महत्वाची होती. अशा व्हाईट बॉलवरती नाहक तुम्ही विकेट गमवणं भरपूर अवघड आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं लालच बोलीवाला आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी लालच करणं हे भरपूर अवघड असतं मित्रांनो. इथे गरज नव्हती धाव घेण्याची, एक धाव तुम्हाला मिळाली होती वाईटची, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या नादामध्ये आपण बरं तर रनआउटच्या माध्यमातून जरूर विकेटचं पतन होतंय. चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. चेंडू गॅदर जरूर झाला नव्हता फर्स्ट अटेम्प्टमध्ये, परंतु त्याला चांगलं हिट करण्याचं काम मैदानाच्या आत जरूर केलं गेलंय. कुणाल भोईर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फ्रेश बॅटर्स आपण पाहू शकाल. 19 वरती दुसरा आदरा मिळालाय या टीमला. चला गणेशपुरी टीमचे कॅप्टन देखील आले आहेत. लवेश आणि मायरा स्पोर्ट्स VRCC गणेशपुरी संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल दिवेशभाई काकडे. काल मोठा जल्लोष झाला या मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक वरती गणेशपुरी संघाला त्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळतं. तर विनंती असेल आमचे गोल्डन ब्रदर्स मलव दादांना की विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. तर टॉस इथे होते उसाटणे आणि गणेशपुरी. VRCC गणेशपुरी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आणि दादा आपण बघतो साहेब एक दिग्गज स्पर्धेचे आयोजक आहेत आणि दादा भरपूर मान सन्मान त्यांचा केला जातो. चला उसाटणे संघाचा कॉल आहे. टेल इज कॉल. यस इट इज अ टेल. तर टॉस जिंकलाय. श्रीरामांशी निश्चित भक्त आहेत आणि टॉस जिंकलाय. दादा काय निर्णय घ्याल? बॅटिंग करतो. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील होता. जास्त प्रश्न नाही. बॅटिंग करण्याचा निर्णय टीम उसाटणेने घेते टॉस जिंकल्यानंतर. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, मॅच ऑन आहे. तर चला मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन नक्कीच या मॅचचा आनंद घ्यायचा. सुरुवात चांगली झाली होती या मॅचची, परंतु त्यानंतर थोडीशी खराब. तर आज देखील मॅन ऑफ द मॅच द्यावा लागेल वाटतं तारांना. आजच्या दिवसातला पहिला बॉल तर धडकलाय मित्रांनो आणि तिथून मात्र डान्सिंग डाऊन द विकेट येऊन फटका खेळला. गॅपमध्ये चेंडू आहे. वेगाने क्षेत्ररक्षक खाली येतोय चेंडूच्या. जोपर्यंत बॉलला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकता की 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. आता मात्र 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि मॅच जिंकायची जर का असेल तर 47 धावांची गरज आहे. 14 चेंडू 47 धावा आणि भारतीय संघाकडे जर का पाहिलं तर 5 विकेट्स गेल्या दीपक सर आणि अजून देखील आपण पाहू शकाल 45 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. असं काहीच चित्र मागच्या सेमीफायनलमध्ये देखील झालं होतं, परंतु हार्दिक पांड्या आहे ना मित्रांनो. तर नक्कीच आर्यन पाटील यांच्या माध्यमातून एक झेल पूर्ण करण्यात आलेला आहे. तर पाहुणे देखील स्पर्धेमधून निरोप घेत असताना प्रत्येक वर्षी त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला इन्व्हाइट करत राहा. आम्ही जरूर किती व्यस्त असलो तरी आशुभाई आम्ही आपला अमूल्य वेळ जरूर देऊ तुमच्या स्पर्धेला. मी सन्माननीय मल्लाव ब्रदर्स पुणे गोल्डन मॅन सन्माननीय निशिकांतजी मल्लाव साहेब आणि आकाशजी मल्लाव साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहिलं तर नवीन फलंदाज निकेश मैदानाच्या आतमध्ये संघाची नय्या थोडीशी डुबताना आपण पाहतोय. आस्किंग रन रेट आता ते 21.69च्या पुढे जाताना आपण नक्कीच पाहू शकाल. जवळपास 22 धावा प्रत्येक षटकामध्ये. या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक गोलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून मैदानावरती जरूर होताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल. या ओव्हरचा टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 18 होत्या या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त आपण 24 धावा पाहतोय. अजून देखील येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकायची असेल तर 47 धावांची गरज. यानंतर दीपक सर आणखीन एक बिग फाईट मॅच. कालच्या दिवसामध्ये ज्या संघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता ते संघ या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. लवेश आणि मायरा स्पोर्ट्स VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल उसाटणे संघ.
तर या दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित चिर्लेकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. तर मान्यवरांचं शुभागमन होत असताना रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य विहासदादा नारायण फडके साहेब विगर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आमचे माजी सरपंच, या स्पर्धेच्या आमचे ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय रुपेशदादा पाटील, आपले हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय शेखर शेळके साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. 12 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12-47 समीकरण पूर्ण करायचं असेल तर आक्रमण चढवावं लागेल. आता त्यातल्या एक चेंडू कमी झाला आणि धावा फक्त आणि फक्त 2 कमी होताना आपण पाहतोय. 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि तुम्ही मॅच जिंकायसाठी आपण पाहिलं तर 46 धावांची गरज. एक 2 व्हीलर स्कूटीची चावी इथे आपण पाहिलं तर सापडलेली आहे. ज्या कोणा चालक मालकाची असेल ना, आपण व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधून ती घेऊन जाऊ शकता. 2 व्हीलर स्कूटीची चावी इथे आम्हाला सापडली आहे. ज्युपिटरची चावी आहे, यस, TVS स्कूटीची. जर कुणाची असेल तर नक्कीच आपण ती घेऊन जायची आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावरती. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त पहिल्या या वेळचा बॉल इथून आपण पाहतोय की निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या आपण जरूर पाहतोय झाली आहे धाव फलकावरती फक्त आणि फक्त 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड. आस्किंग रन रेट आता 30चा मित्रांनो. 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला बाईक पुरस्कृत केली गेली आणि आमच्या आयुष्यामध्ये एका मार्गदर्शकाची भूमिका ज्यांची नेहमीच राहिली आहे, सन्माननीय श्री विलास शेळके साहेब, या गावचे माजी उपसरपंच, यांचं या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळतं. आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेला लागणाऱ्या संपूर्ण ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात, या गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री रुपेशदादा पाटील साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. यावेळेचा बॉल इथे आपण पाहिला तर एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. दांडी गुल केली आहे फलंदाजाची. गोलंदाज मात्र ठरतोय पॉवरफुल. मन आणि गोल्डन कार देखील आहे दादांची. नक्कीच आपण पाहू शकाल. मल्लव ब्रदर्स सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असतात. समाज कार्याचा वासा त्यांच्या माध्यमातून देखील खूप जोपासला जातो. गरिबांचे कैवारी म्हणून आपण त्यांच्याकडे नक्कीच पाहतोय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 40 धावांची गरज. यावेळेचा बॉल इथे एकच धाव मित्रांनो. एका धावेने आपण पाहिलं तर केवळ औपचारिकता उरते या मॅचमध्ये. येणारे चेंडू असतील 6 आणि मॅच जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 39 धावांची गरज. 6 चेंडू आणि 39 धावा. सामना सुरू झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये वाटलं होतं की या मॅचमध्ये कमबॅक करेल टेंबोडे संघ, आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे, परंतु जशी मॅच पुढे सरकत गेली गोलंदाजांनी मात्र वर्चस्व निर्माण केलं. आपण पाहू शकता वडाफोन वाहल या टीमच्या गोलंदाजांनी. एवढा वेळ का लागतोय वाळ संघ? प्लीज मॅच सुरू करा लवकरात लवकर. वाळ संघ प्लीज गोलंदाजी सुरू करा. आपण भारतीय संघाला 36 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि KL राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत.
तर चला चला गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. वेळ भरपूर लावत आहे वाळ संघ. आपण यावेळेस विजयासाठी 40 धावांची गरज आणि पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर गडी गारत होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट डाऊन. बॅटिंग करणारी टीम टेंबोडे संघाचा. की आपण व्यासपीठावर येऊन असताना दिसतं बाबा. आपलं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आयुष पाटील. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता उरती आहे. इथून गोलंदाजाने एखाद दोन चुका केल्या तर मित्रांनो या मॅच मध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तब्बल 39 धावांची गरज आहे. तर मान्यवरांचं शुभ आगमन. रायगड जिल्ह्यातील एक क्रिकेट क्षेत्रामधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सन्माननीय मनखुशजी नाईक साहेब कोलीकोपर यांचे ते शुभागमन झालंय. अशुदादांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो मनखुशजी नाईक साहेब कोलीकोपर यांना आपण विनंती करूया. कारण अनेक संघांचे ते पुरस्कर्ते देखील राहिले टेनिस बॉल विश्वामध्ये. त्यांना आपण विनंती करूया की आपण असं दिसतं बाबा. तर टीम रायगडचे बॉडी बिल्डर्स त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा. आपलं हार्दिक स्वागत. तर नक्कीच 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 37 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आमच्या दिनेश दादांची टीम इथे मात्र सज्ज झाली आहे. बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मोठी मोठी नावं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण नवायचं है. आइए हमारे मंच पे आप फरमाइए. आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. फक्त आणि फक्त 2 धावाचा विनंती असेल. उसाटणे संघ आपण तयार राहायचं आहे आणि त्याचबरोबर गणेशपुरी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. ही मॅच संपता क्षणी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये मात्र उतरायचं आहे. व्यासपीठावर सन्माननीय आकाशजी नाईक साहेब, सन्माननीय चरणजी राऊत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि थोड्याच क्षणा अगोदर आपण मनकुजी नाईक साहेबांचं ते आगमन पाहिलं. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे इंद्रप्रस्थ सोसायटीचे अजयजी शर्मा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना खरं तर मैदानामध्ये वन साइड बघायला मिळाला. तर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू आणि 37 धावांची जबरदस्त खेळी त्याच्या बॅटमधून आली. आपण पाहू शकाल सुदेश साळुंके ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तरी मी सुदेशला विनंती करेन की या आपण या व्यासपीठावरती येऊन मात्र आपलं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. तसेच इथून पुढे या गणेशपुरी विरुद्ध उसटणे या मॅचमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय तर प्रत्येक धाव तोरण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया मराठीचे एक अभ्यासू समालोचक आणि यावर्षी रतनबुवा स्मृती चषकासारख्या स्पर्धेमध्ये ज्यांचा गोड आवाज आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला असे दीपकजी पाटील सर मॅन फ्रॉम पळस पेनच्याकडे. तर सामनावीर ठरलेत मॅन ऑफ द मॅच कॅप्टन सुदेश साळुंके. त्याला मी विनंती करू की आपण लगेचच व्यासपीठाकडे या. सुदेश मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण अगदी बघू शकता. व्यासपीठावर तुम्ही बघू शकता काही क्षणा अगोदर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अगदी बघू शकता सन्माननीय विलासदादा नारायण फडके यांचे ते शुभागमन. खरं तर त्यांच्या नावाची स्पर्धा रजनी स्पर्धा तुम्हाला विगर नगरीमध्ये आता बघायला मिळणार आहे आणि त्याचा लाईव्ह लॉन्च देखील आपण बघितला. आणि त्याच्यानंतर सन्माननीय शेखर दादा शेळके रायगड जिल्हा परिषद सदस्य हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय कोलीकोपर गावचे मनखुशजी नाईक हे देखील तुम्ही बघतायत. अजय शर्मा साहेब आहेत. त्यासोबत आकाशजी नाईक असतील. त्यासोबत चरण राऊत साहेब असतील. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण इथे करूया. आमच्या बाईकचे पुरस्कर्ते विलासजी शेळके साहेब माजी उपसरपंच. त्याच्यासोबत आमच्या ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब माजी सरपंच
आणि त्यांचंही आपण स्वागत करूया. सुदेश थोडंसं फास्ट आहे. तर सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय विलासदादा नारायण फडके यांना मी आमंत्रित करेन. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलासदादांना मी विनंती करेन, दादा आपल्या शुभ हस्ते सामनावीर पारितोषिक आपल्याला द्यायचंय. सुदेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सुदेश साळुंखे या टीमचे कॅप्टन आणि यंदा भन्नाट फॉर्म मध्ये देखील चाललेत. त्यांचा सामनावीर पारितोषिक मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपण सुदेश यांचा सन्मान इथे करत आहोत. हा गौरव त्याचा करत आहोत.